पुन्हा एकदा वळणार आहोत न्यूज टॉप 9 कडे। बघूयात मोठ्या टॉप 9 बातम्या। रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेट जाहीर, रेपो रेट स्थिर, रेपो दरामध्ये कोणताही बदल नाही। 5.25% रेपो रेट कायम राहणार। महाराष्ट्रामध्ये आता इच्छा मृत्यूपत्राचा पर्याय अधिकृतपणे लागू। दुर्धर आजारांसंदर्भात उपचार करावेत का, कोणत्या स्तरापर्यंत उपचार करावेत या संदर्भातले इच्छापत्र तयार करून ठेवता येणार। शासकीय दस्तावेजात जतन केले जाणार। 15 एप्रिल पासून एसटीची पुन्हा भाडेवाढ। एसटी महामंडळाच्या तिकीट दरामध्ये 15 एप्रिल पासून 10% हंगामी वाढ करण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय। यामुळे एसटीचा लांब पल्ल्याचा प्रवास 90 ते 100 रुपयांनी महागणार आहे। राज्यातील शाळांमध्ये 11 वर्षांनंतर पट पडताळणी होणार। बनावट विद्यार्थी आणि शाळा शोधण्यासाठी शिक्षण संचालनालयाचा निर्णय आहे। इयत्ता 2री, 9वी आणि 11वीच्या विद्यार्थ्यांची पट पडताळणी केली जाणार आहे। राज्यात नवे इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आयुक्तालय स्थापन होणार। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय। सामान्य प्रशासन विभागांतर्गत असलेले माहिती तंत्रज्ञान कार्यसन वेगळं करून हा विभाग स्थापन केला जाणार आहे। उद्या आसाम, केरळ आणि पुदुचेरीमध्ये विधानसभेसाठी मतदान होणार। तीनही राज्यांमध्ये प्रचाराच्या तोफा थंडावल्या। आसाममध्ये 126, केरळमध्ये 140 आणि पुदुचेरीमध्ये 30 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार। कोलकाता आंतरराष्ट्रीय विमानतळावरती मोठी दुर्घटना टळली। रनवेवरील देखभाल वाहनाची इंडिगो विमानाला धडक। वाहन सुरू करताना अचानक पुढे सरकल्यानं घडली। यावेळी ही घटना वाहनाची विमानाच्या इंजिनाला धडक।